हॅलो, नमस्कार. कसे आहात? मध्ये मस्त ना. तर सध्या तरी वेळ अजिबात मिळत नाही. खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येणार आहे. तर तब्येत तर आता माझी बरी झालेली आहे. तर शाळासुद्धा कंटिन्यू झालेली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होऊन गेलेल्या आहेत खरं सांगायचं झालं तर. फादर्स डेच्या दिवशी प्रांजल दुकानात गेली होती. झालं असं की तिला कुत्र्याने चावलं होतं पायाला आणि ती जखम एवढी जास्त होती की ते भरायला खूप वेळ गेला. तेवढा दिवस ती घरी होती, शाळेतसुद्धा नव्हती गेली आणि तो दिवस खूप डेंजर होता आमच्या सगळ्यांसाठीच. ते बघा आत्ता ते दिवस संपले आणि आता सध्या ती गेली आहे क्लासला. म्हटलं की चला साडीला फॉल बिडिंग करून घेऊ. चला आता पहिले मी काम करते. इथे बघा आता अगदी व्यवस्थित असं आहे ना, आपल्या साडीला बिडिंग करून झालेलं आहे. आता मला फॉल लावायला घ्यायचं आहे. बघू शकता इथे ना सेम धागा वापरायचा म्हणजे व्यवस्थित असं दिसतं. तर इथं मी निळ्या रंगाचा धागा वापरला होता आणि व्यवस्थित असा फॉल पण आता आपल्याला करून घ्यायचा आहे. बिडिंग तर झालेलं आहे, तर चला फॉल लावते आता आहे ना. फॉल लावण्यासाठी मी इथं मशीन चेंज केली, कारण अगोदरची बिडिंगची मशीन लावलेली होती ती चेंज केली. आता मी फॉल लावण्यासाठी नॉर्मल मशीन लावलेली आहे. आता मी काय करत असते, हे मशीननीच करते म्हणजे खालची बाजू. आता कोणाकोणाला जर का नको असेल तर ते समोरून सांगतात, तेव्हा मग आपल्याला हातानेच करावं लागतं. पण ही पद्धत अगदी बेस्ट आहे, याच्यामुळे आपला साडीचा फॉल अजिबात निघत नाही. तर चला पटकन फॉल लावू. तर आता मी बिडिंग करून झालं आणि म्हटलं आता चला आहे ना फॉल लावून घेऊया. आता दोन्ही मशीन वेगवेगळ्या आहेत, मशीन चेंज केली आणि इथं धागा मी सेम घेतलेला आहे. इथं ब्लॅक कलरचा वापरते कारण तो सेम म्हणजे ब्लूसारखाच दिसतो. सेम रंगाचे धागे वापरायचे म्हणजे अडचण येत नाही. आणि आपल्याला 2 हात जागा सोडायची, 2, 1.5 किंवा 2, जास्तीत जास्त 2, आणि त्याच्यानंतर फॉल लावायला सुरुवात करायची आहे. आता कोणाकोणाला वाटतं की हे फॉल लावणं अतिशय सोपं आहे, पण कुठलीच गोष्ट सोपी नसते बरं का. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मेहनत ही असतेच असते, मग ती गोष्ट कोणतीही असो. आता ही एक साडी म्हटलं ना तरी 3 ते 4 वेळा आपल्याला उघडावी लागते, घडी करावी लागते. जसं की आता बिडिंग करताना एकदा साडी खोलली, त्याच्यानंतर बिडिंग केलं. आता फॉल जर का आपण लगेच लावत असो तर ठीक आहे, पण जर का आपण 1 दिवसानंतर लावणार तर आपण पुन्हा ती घडी करून ठेवणार. आता त्याचा ब्लाऊज काढण्यासाठी स्पेशल एकदा ती साडी उघडावी लागते, पुन्हा घडी करावी लागते, बिडिंग करायची, पुन्हा घडी करायची, फॉल लावायचा, पुन्हा घडी करायचा. म्हणजे ह्या सगळ्यामागं प्रचंड मेहनत असते. आणि जेव्हा लोकांना पैसे सांगितले की तर लोक असं म्हणतात की बापरे तुम्ही एवढे पैसे घेता.
असं होतं. पण ॲक्च्युअलमध्ये याच्यामागं खूप जास्त मेहनत आहे. कारण काम कोणतंही असलं तरी विदाऊट मेहनत तर कुठलंच काम पॉसिबल नसतं. पण चला, हा माणसांचा गुणधर्म आहे की माणसाला नेहमी दुसऱ्याचंच चांगलं वाटत असतं, की त्याचं काम छान आहे, तो जास्त कमवतो, माझं काम काय एवढं बरोबर नाही, किंवा मी खूप कमी पैसे कमवते, असे विचार असतात प्रत्येकाचे. तर चला असो, इथं बघा आता फायनली आपलं आहे ना फॉल लावून झालेलं आहे. एक साईड मी मशीननी लावते. याचं कारण हे आहे की जेव्हा आपण सणवार वगैरे असेल तर आपण पायामध्ये जेव्हा साखळ्या घालतो, पैंजण घालतो, तेव्हा ते धागा जो आहे ना तो आपला पैंजणमध्ये अडकतो आणि पूर्ण फॉल आहे ना निघून जातं. तर त्यासाठी ना मी ही स्टेप वापरते, मशीननी करते, त्याच्यामुळे अडकायचा प्रश्न येत नाही आणि अजिबात निघतसुद्धा नाही. तर आता सध्या आहे ना इतका जास्त पाऊस पडतो आहे, कपडे तर अजिबात सुकत नाहीत. माझ्या मागं खुर्चीवरती कपडे बघू शकता. काय करणार, कपडे अजिबातच सुकत नाहीत आणि भरपूर पाऊस पडतो आहे. आणि हा आता पाऊस वटपौर्णिमेपासून सुरू झालेला आहे. एवढ्या दिवस तर काय पाऊस नव्हता, पण वटपौर्णिमेपासून खूप जास्त पाऊस चालू झालेला आहे. तरी जास्त पाऊस पडतोय आज. दुपारचे ना 4 वाजलेले आहेत. बाहेरचं वातावरण मी तुम्हाला एवढं माझं झालं नाही, तर मी तुम्हाला ते पण दाखवते. कपडे तर अजिबात सुकत नाही. हे बघ, हे असे टॉवेल ठेवले, तर काय करणार ना, अजिबातच सुकत नाहीत कपडे. वटपौर्णिमेपासून इतका जास्त पाऊस सुरू झाला आहे ना, तर काय सांगू तुम्हाला, खूप जास्त पाऊस पडतोय. आणि इथे काय ना जुनी झाडं आहेत ना, तर त्याच्या फांद्या पण खूप जास्त पडत आहेत. खूप जास्त हवा आली ना, म्हणजे वारा आला ना की फांद्या आहेत ना, सुकलेल्या फांद्या ना पटपट जोरजोरात पडत आहे. माझं हे झालं ना की मी तुम्हाला बाहेर पण दाखवते, बाहेर कसा पाऊस पडतोय ते. तर थोडीच राहिली आहे साडी. खरं तर आहे ना, खूप दिवस झालं मी व्हिडिओज बनवलेले नाही. एक तर तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे नंतर तर व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही. पुन्हा शाळा चालू झाली, प्रांजलला कुत्रा चावला, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी झाल्या. सो त्याच्यामुळे काही वेळच नाही मिळाला. आणि म्हटलं चला आता आपण आहे ना नवीन एक सुरुवात करूया. म्हणून आता जसं जमेल तसं व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते. आता डेली तर काय पॉसिबल नाही आहे, पण नक्कीच शेअर करेन. आणि मी अजून काय काय करते ते पण तुम्हाला सांगायचं आहे, ते दाखवायचं आहे, शेअर करायचं आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मला वेळ मिळत नाही आहे. तर व्हिडिओ बनवायला मग असं काय कारण आहे, मी काय करते जे मला वेळच मिळत नाही आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. आता मी ते हळूहळू शेअर नक्कीच करणार आहे तुमच्यासोबत की मी काय काय करते. खरं सांगू का, प्रत्येक गृहिणीला नेहमी असं वाटत राहतं की आपण काहीतरी करावं. म्हणजे जसं आपण ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया बघतो, महिला बघतो, त्या कशा म्हणजे 12 तास 8 तास त्यांच्या ड्युट्या करून घरी येतात, किंवा त्यांना जेव्हा ज्या गोष्टी वाटतील तेव्हा ते स्वतः खर्च करतात. आणि मग जेव्हा आपण ज्या घरी राहणाऱ्या महिला आहेत त्यांना नेहमी असं वाटत, म्हणजे त्यांना नेहमी कसं दुसऱ्यांचा वगैरे मागावी लागतात, किंवा मग प्रत्येक गोष्ट आपल्या नवऱ्याला विचारून करावी लागते. मग असं वाटत राहतं कधी कधी की जेव्हा मी खरं सांगू, जेव्हा नवऱ्यासोबत भांडण होतं त्यावेळेला असं वाटतं की नाही, आपण पण काहीतरी करावं. आणि डोकं शांत झालं किंवा भांडण मिटलं की मग पुन्हा जसं आहे तसंच आपण ढकलत राहतो. पण ही गोष्ट खरं सांगू का, जेव्हा असं भांडण होतं ना तेव्हा असं नेहमी वाटतं की नाही नाही, आपण पण काहीतरी करावं. आता उद्यापासून मी पण काहीतरी करणार, कुठलं तरी काम करणार की जेणेकरून माझ्याकडे पण पैसे येतील. असं माझ्यासोबत आहे ना बरेच वेळेला झालेलं आहे, नेहमी झालेलं आहे. असा विचार करून आहे ना मी शेवटी ना मशीन घेतली. आता मी फॉल बिडिंगची शिलाईची मशीन घेतली. तर त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही, आता फॉल बिडिंगची पण पाहिजे. कारण जेव्हा मग साड्या फॉल बिडिंगला येतात ना, तर मला बिडिंग करायला बाहेर जावं लागायचं आणि मग तिथे पण मग माझे पैसे जायचे. असं वाटायला लागलं की नाही नाही, आता आपण नाही ना स्वतःच करायचं. तर आता एवढे दिवस झाले ना मला ही मशीन वापरता पण आली नाही. पण आता म्हटलं नाही, आता आपण पुन्हा नव्याने काहीतरी करायचं आपल्या घरासाठी, आपल्या मुलासाठी. थोडंसं का होईना पण आपण स्वतः काहीतरी करायचं, हा विचार माझ्या डोक्यामध्ये अगोदरपासूनच होता आणि आजही आहे. त्याच्यामुळे मी एक नवीन सुरुवात केलेली आहे. आता कोणती सुरुवात आहे, काय आहे, ते मी स्टेप बाय स्टेप हळूहळू नक्कीच शेअर करणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला छान छान असे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत.
तर चला आता पटकन हे करून घेते आणि मग बोलते. फायनली बघा झाली आपली साडी करून. खरं सांगू नाही हे काम करायला नाही इतका वेळ लागतो ना, कधी कधी खूप जास्त वेळ लागतो. कधी कधी असं वाटतं नकोच, काहीच नाही करायचं असं वाटत राहतं. पाऊस दाखवते, एकच मिनटं. खूप जास्त पडतोय बघा पाऊस. आता दिसतोय का तुम्हाला? बॅक कॅमेरा करते. खूप जास्त पाऊस आता झालाय सुरुवात. हे बघा खूप जास्त पडतोय आता. बघा तुम्हाला आता पाऊस दिसतोय, बघू शकता किती पडतोय पाऊस. खूप जास्त पडायला लागलाय पाऊस. हे बघा, आता पाऊस आलाय म्हटल्यानंतर चहा तर झालाच पाहिजे. मग काय, पटकन चहा बनवायला घेतला. इथं टोपामध्ये पाणी टाकून घेतलं, त्याच्यानंतर दूध पण टाकून घेतलं होतं कारण दूध थोडंच होतं. आणि मग चाय पावडर टाकली आणि साखर टाकली. म्हटलं मस्त इथं आहे ना कडक असा चहा बनवावा. ह्या ज्या बरण्या आहेत ना, मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत. याची लिंक मी जमलं तर इथं नक्की शेअर करेन. तुम्हाला जर का आवडत असली तर तुम्ही नक्की परचेस करू शकता. इथे बघा प्रांजल क्लासवरून आली आणि मग आता चालू आहे म्हणून टाईमपास करायचं. आणि पाऊस जसं मी सांगितलं की बाहेर पडायला लागला. माझा विचार होता की मस्त अशी भजी बनवायचे, पण बघूया पुढं काय होतंय, मी बनवते की नाही. त्याच्या अगोदर मस्त इथं आहे ना कडक असा चहा बनवला. तर चला आता मस्त असा चहा घेऊया, पावसाचा आनंद घेऊया. तर इथं बघा फायनली आपला चहा झाला आणि मग मी इथं चहा घेतलेला आहे. तर चला तुम्हाला आता आहे ना मी ओव्याचं झाड दाखवते, ज्याचे मला भजी करायची आहे. भजी बनवायचे होते मला. एक मिनटं दाखवते. पाऊस दाखवते बघा, खूप पडतोय. त्याचे मला बनवायचे आहेत भजी. मस्त इथं आपल्याला हे ओव्याचं झाड आहे, तर याचेच मला भजी बनवायचे आहेत. तर ते काय आता बनवता आलं नाही मला. आता बघूया मी परत कधी बनवते. तर चला असो. हे जे झाड आहे ना, हे तुम्हाला दिसतंय, याचे जे वरचं फांदे आहेत त्याच्या सुकलेले आहेत, ते खाली पडतात. खूप मोठ्या मोठ्या लाकड्या मग पडतात बघा. तुम्हाला जे दिसतंय ना बघा रस्त्यावरती, बघा 1-2 लाकड्या पडलेल्या त्या झाडाच्याच आहेत. सगळ्या झाडाच्या फांद्या अशा पडतात. तर चला आता इथंच आपला आजचा व्हिडिओ मी एंड करते. कसा वाटला ते एकदा जरूर कळवा. बाय.